हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हॉट क्वेश्चन्स. आता हॉट क्वेश्चन्स म्हणजे काय, तर 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला मॅथ्स 1 साठी आणि मॅथ्स 2 साठी पण लास्टचा जो क्वेश्चन येतोय त्याच्यामध्ये तुम्हाला हॉट क्वेश्चन्स दिलेले असतात. आता बघा, हॉट क्वेश्चनचा अर्थ काय आपण पहिल्यांदा समजून घेऊया. तर हॉट क्वेश्चनचं मिनिंग काय बघा, तर एचचा अर्थ होतोय हायर, एचचा अर्थ काय होतोय हायर, ओचा अर्थ होतोय ऑर्डर आणि टीचा अर्थ होतोय थिंकिंग. बघा, हायर ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन. हॉट क्वेश्चनचा अर्थ काय, तर हायर ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन. म्हणजेच काय, ज्या काय तुमच्या पुस्तकामध्ये मॅथ्स 1 असू दे किंवा मॅथ्स 2 असू दे, जे काही तुमच्या पुस्तकामध्ये फॉर्म्युला दिलेत, ज्या काही कन्सेप्ट दिल्यात, किंवा मॅथ्स 2 साठी जे काही तुमचं कॉरलेरी असू दे किंवा जे काही तुमचे थेरम आहे, त्या सगळ्यावरती हे हॉट क्वेश्चन विचारलेले असतात. म्हणजे कन्सेप्ट असू दे, फॉर्म्युला असू दे, हे तुमच्या पुस्तकामधीलच असणार. परंतु जे काही तुमचे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन पुस्तकामधील नसतात. एक एकदा बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो पुस्तकामधील पण, परंतु कसा पडतो, तर व्हॅल्यू चेंज करून. आता बघा, सगळा तुमचा अभ्यास झालेला असणार आहे. आता 10वीची एक्झाम जवळ आलेली आहे, सगळा अभ्यास झालेला असणार आहे. तुम्हाला काळजी असणार ती कशाची, तर शेवटच्या प्रश्नाची. बरोबर आहे. तुम्हाला हॉट क्वेश्चन हा 8 मार्क्ससाठी विचारतात. म्हणजे मॅथ्स 1च्या पेपरमध्ये पण तुम्हाला 8 मार्क मिळणार आहेत आणि मॅथ्स 2च्या पेपरमध्ये पण तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत, तर 8 मार्क्स मिळणार आहेत. मग आता बघा, 8 मार्क पैकी तुम्हाला 3 क्वेश्चन्स दिलेले असतात आणि 3 क्वेश्चन पैकी तुम्हाला एनी 2 सॉल्व्ह करायचे असतात. बघा, एकूण तुम्हाला टोटल किती क्वेश्चन दिलेले असतात, 3 क्वेश्चन दिलेले असतात आणि त्यातील कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे असतात. एका प्रश्नाला असतो 4 मार्क, असे तुम्हाला 2 सोडवायचे असतात. म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत त्या प्रश्नामधून, 8 मार्क्स. म्हणजे बघा, जर तुम्हाला तुमचा पेपर किती मार्क्स असतोय, 40 मार्क्सचा पेपर असतोय. मग 40 मार्क्सच्या पेपरमध्ये तुम्हाला 8 मार्क हे कशाचं मिळणार आहेत, हॉट क्वेश्चन मधून मिळणार आहेत. M1 मध्ये पण आणि M2 मध्ये पण. त्यामुळे हॉट क्वेश्चन जे आहेत, तो हॉट क्वेश्चनचा जो काही हे आहे तुमचा क्वेश्चन आहे तो कोणीही स्किप करायचं नाही. आता हे हॉट क्वेश्चन म्हणजेच काय, बऱ्याच वेळेला असे क्वेश्चन पडतात की जे प्रिव्हियस इयरला पडलेले असतील. म्हणजेच काय, जे मागच्या वर्षी म्हणजे 2022, 23, 24, 25 असे जे प्रश्न पडलेले असतात तेच प्रश्न पडण्याची पण शक्यता असते, किंवा तेच प्रश्न बऱ्याच वेळेला व्हॅल्यू चेंज करून सुद्धा विचारतात. त्यामुळं हॉट क्वेश्चन आलं की घाबरून जायचं नाही, बिनधास्तपणे आपण काय करायचं, तो क्वेश्चन सोडवायचा. आता बघा, जर तुम्हाला समजा की आन्सर शेवटपर्यंत आलं नाही, तर जेवढं तुम्हाला व्हॅल्यू त्याच्यामध्ये माहित आहे, फॉर्म्युला माहित असेल तर फॉर्म्युला लिहा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिलेला असेल क्वेश्चन मध्ये त्या पुट करा, तुम्हाला हाफ तरी मार्क मिळून जातील. त्यामुळे कोणीही हॉट क्वेश्चन सोडून यायचं नाही, कारण त्याला तुम्हाला 8 मार्क आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रिव्हियस इयरचे हॉट क्वेश्चन. मग आता बघा, 2023, 2024 आणि 2025 ह्या तिन्ही पण वर्षासाठी एक सेम हॉट क्वेश्चन पडलाय. बघा, 3 वर्ष कोणकोणती, 23, 24 आणि 25. आता जी तुमची एक्झाम होणार आहे ती कधी होणार आहे, 2026 ला. बघा, 3 वर्षाला पडलाय म्हणजे 4थ्या वर्षाला पण पडण्याची शक्यता आहे. बरोबर आहे की नाही. मग आता हा 3 वर्षाला सेम पडणारा क्वेश्चन कोणता आहे, सेम म्हणजे काय, तुमचे क्वेश्चन तोच आहे, फक्त प्रत्येक इयरला काय चेंज केल्यात, व्हॅल्यू चेंज केल्यात. मग ते जे 3 क्वेश्चन आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि त्याचं जे काय आन्सर आहे ते इन डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे ह्या वर्षी पण 2026 ला पण हा क्वेश्चन पडण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला हे क्वेश्चन समजले तर व्हॅल्यू चेंज करून तुम्हाला पटकन सोडवता येईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. आता बघा, 2023चा आधी क्वेश्चन बघूया, नंतर 24चा बघूया आणि नंतर 25चा बघूया. आणि प्रत्येक वेळेस ज्यामध्ये क्वेश्चन मध्ये काय चेंज आहे ते पण मी सांगणार आहे. आणि इम्पॉर्टंट कोणते आहेत हॉट क्वेश्चन आणि कोणत्या चॅप्टर वरती जास्त हॉट क्वेश्चन विचारले जातात हे शेवटला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता बघा, पहिल्यांदा क्वेश्चन घेतलाय 2023चा, मार्च 2023. काय पडलाय बघा, मार्च 2023 ला क्वेश्चन, ड्रॉ द ग्राफ. ग्राफ वरती प्रश्न पडलाय तुमचा. म्हणजे ग्राफचा कोणता चॅप्टर आहे तुमचा, फर्स्ट चॅप्टर आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मग त्याच्यावरती हॉट क्वेश्चन तुम्हाला पडलाय. बघा, ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. काय इक्वेशन दिले बघा, x + 2y = 4. आणि काय सांगितले बघा, फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल formed by line intersecting to x axis and y axis. आता बघा, काय सांगितले तुम्हाला, तर तुमचं आता ह्याच्यामध्ये तुमचं
ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन x प्लस 2y इज इक्वल टू 4. हा इथपर्यंत जो क्वेश्चन आहे तो तुमचा नॉर्मल क्वेश्चन झाला. तो क्वेश्चन तुम्ही फर्स्ट चॅप्टर मध्ये सोडवलाय, बरोबर आहे. मग त्याच्यातच त्यांनी हॉट क्वेश्चन म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग लेवलचा काय क्वेश्चन टाकलाय की एरिया काढायचा आहे. कुणाचा एरिया काढायचा आहे तर ट्रायंगलचा. मग कोणता ट्रायंगल घ्यायचा आहे? तर ट्रायंगल तुम्हाला कुठं दिसतंय काय? नाही. मग कोणता ट्रायंगल? तर जो ट्रायंगल लाईन म्हणजे ही जे इक्वेशन, या इक्वेशनवर तुम्ही लाईन मिळणार तुम्हाला, ती लाईन आणि एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस सोबत जो ट्रायंगल फॉर्मड झालाय, फॉर्मड म्हणजे काय तर तयार झालाय, त्या ट्रायंगलचा तुम्हाला काय काढायचं आहे? एरिया काढायचा आहे. मग याच्यासाठी तुम्हाला जे तुमचं मागचं नॉलेज आहे 7th स्टँडर्ड 8th स्टँडर्ड ते तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे काय माहित पाहिजे तर ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे याच्यासाठी तुम्हाला. मग काय फॉर्म्युला आहे तो ट्रायंगलचा एरिया काढण्याचा? तसेच बेस कसा काउंट करायचा आणि हाईट कशी मेजर करायची? बेस मोजतानाच मुलं चुकतात बऱ्याच वेळेला, तर ती कशी मेजरमेंट करायची हे पण आपण प्रत्येक क्वेश्चन मध्ये सांगणार आहे. आता बघा, पहिल्यांदा स्टार्ट करूया. बघा, बघा हॉट क्वेश्चनचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. आता बघा, पहिल्यांदा आपण नॉर्मल जसं इक्वेशन वरून लाईन काढतोय किंवा ग्राफ काढतोय तसं सॉल्व्ह करूया. बघा, आन्सर मध्ये आणि आन्सर लिहिताना हा 4 मार्क्स साठी क्वेश्चन आहे, त्यामुळे स्टेप बाय स्टेप उत्तर या, कोणतीही स्टेप स्किप करायची नाही, जेणेकरून आपला मार्क जाईल. आता बघा, पहिल्यांदा तुम्ही काय करणार आहे? लाईनचं इक्वेशन लिहिणार. काय इक्वेशन आहे? x प्लस 2y इज इक्वल टू 4. आता हे इक्वेशन आहे. मग आधी तुम्हाला काय करतायचा? तुम्ही पॉइंट पुट करतायचा, टेबल काढतायचा, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आधी तुम्ही इक्वेशन काय करतायचा तर सॉल्व्ह करतायचा, बरोबर आहे. मग इक्वेशन सॉल्व्ह करायचं याचा अर्थ काय? एकतर x ची व्हॅल्यू काढायची किंवा कुणाची काढायची? y ची. म्हणजे त्या इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल दिलेले आहेत त्या व्हेरिएबलच्या काय फाइंड करायच्या? व्हॅल्यू फाइंड करायच्या. मग बघा, या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोणते दिलेत? सगळ्यात आधी व्हेरिएबल म्हणजे काय माहित पाहिजे. व्हेरिएबल कुणाला म्हणतोय आपण? तर तुमच्या ABCD अल्फाबेट्स मधले जे काय लेटर्स आहेत त्या लेटर्सला आपण काय म्हणतोय? व्हेरिएबल्स म्हणतोय. मग आता बघा, एक्स आणि वाय इथे तुम्हाला 2 व्हेरिएबल्स दिसतात. मग आता बघा, एक तर एक्सचं उत्तर काढायचं किंवा कुणाचं उत्तर काढायचं तर वायचं उत्तर काढायचं. समजा मला जर ह्याच्यावरून एक्सचं उत्तर काढायचं असेल तर मी काय करणार? एक्स आम्ही आहे तसंच इथं ठेवला. ही माझी कोणती साईड झाली? ही माझी RHS आणि ही कोणती साईड झाली? माझी LHS. बघा, मध्ये साईन कोणतं आहे तुमचं? इज इक्वल टू. मग इज इक्वल टूच्या तुमची ही राईट हँड आणि ही कोणती झाली? लेफ्ट हँड साईड. मग बघा, मी एक्स हा तुमचा LHS ला आहे, मी एक्स आहे तसंच ठेवला. आता बघा, हा प्लस 2y त्या साईडला गेल्यानंतर काय होणार? साईन चेंज होणार, प्लसचं काय होतंय? मायनस. बघा, जेव्हा आपण व्हॅल्यू LHS ची RHS ला शिफ्ट करतोय तेव्हा काय करतोय? आधी RHS ला जी व्हॅल्यू असेल ती लिहितोय आणि मग शिफ्ट झालेली व्हॅल्यू लिहितोय, बरोबर आहे. आधी शिफ्ट झालेली लिहितोय तर नाही, आधी जी ह्या साईडची व्हॅल्यू असेल ती लिहायची. म्हणजे किती लिहिणार? 4. आणि हा प्लस 2y ह्या साईडला आल्यानंतर काय होणार? मायनस 2y. म्हणजे बघा, मला एक्सचं उत्तर मिळालं. काय मिळालं? 4 मायनस 2y. आता बघा, आता तुम्ही उत्तर कुणाचं काढलेसा? एक्सचं उत्तर काढलेसा. मग व्हॅल्यू तुम्ही कोणत्या पुट करणारा? एक्सच्या करणारा का वायच्या करणारा? बघा, लक्षात ठेवा, जर तुम्ही एक्सचा आन्सर काढलंसा तर व्हॅल्यू पुट करायच्या वायच्या, आणि जर तुम्ही ह्या साईडला वायचा आन्सर काढलंसा तर तुम्ही व्हॅल्यू कुणाच्या पुट करणारा? तर एक्सच्या. तुम्ही दोन्ही व्हेरिएबल पैकी कोणत्या पण व्हेरिएबलचं कोणती पण व्हेरिएबलचा आन्सर फाइंड करू शकता. आता बघा, मी इथं कोणाचं केलंय तर एक्सचं केले. मग आता मी व्हॅल्यू पुट करताना कोणाच्या ठेवणार? एक्सच्या ठेवणार का वायच्या ठेवणार? तर वायच्या पुट करणार. मग आता बघा, व्हॅल्यू आपण कशा पुट करतोय तर सगळ्यात ज्या छोट्या संख्या आहेत त्या व्हॅल्यूसाठी आपण पुट करायच्या. म्हणजे बघा, 0 1 2 3 4 अशा तुम्ही काय पण व्हॅल्यू पुट करताय. 11 12 15 16 19 अशा मोठ्या व्हॅल्यू पुट करायच्या नाही. तर जेवढे छोटे नंबर असतील तेवढं आपल्याला ग्राफ काढताना इझी पडते. आता बघा, मी पहिल्यांदा व्हॅल्यू आता बघा इक्वेशन तयार केले. आता आपण ह्याचा काय काढायचं आहे तर ग्राफ काढायचा आहे. मग सॉरी काय काढायचंय? पॉइंट प्लॉट करायचे. आता बघा, एक्स इज इक्वल टू काय इक्वेशन मिळाले तुम्हाला? 4 मायनस 2y. मग आता बघा, एक्स इज इक्वल टू तुम्ही उत्तर काढलेसा, बरोबर आहे. मग व्हॅल्यू तुम्ही कोणत्या पुट करणारा? तर वायच्या व्हॅल्यू पुट करणारा. आता व्हॅल्यू आपण कशा पुट करतोय तर छोट्यातल्या छोट्या नंबर पुट करायच्या. म्हणजे 0 1 2 किंवा तुम्ही निगेटिव्ह मध्ये पण व्हॅल्यू पुट करू शकता. जास्त मोठ्या व्हॅल्यू पुट करायच्या नाहीत, म्हणजे आपल्याला ग्राफ काढताना अडचण येईल. आता बघा, मी इक्वेशन काय तयार केले तर एक्स इज इक्वल टू 4 मायनस 2y. मग बघा,
एक्स इज इक्वल टू मला काहीतरी उत्तर मिळालंय, म्हणजे हे कुणाचं उत्तर झालं, तर एक्सचं उत्तर झालं. मग जर मी एक्सची व्हॅल्यू काढली तर उत्तर कुणाचं व्हॅल्यू कुणाच्या पुट करायच्या, वायच्या. जर समजा मी वायचं आन्सर काढलं तर उत्तर व्हॅल्यू कुणाच्या पुट करायच्या, एक्सच्या. मग आता बघा 4 - 2y काय इक्वेशन मिळालंय, एक्स इज इक्वल टू 4 - 2y. मग आता आपण व्हॅल्यू कुणाच्या पुट करायच्या, तर वायच्या. मग बघा पहिली मी व्हॅल्यू वायची पुट केली 0. आता ह्या इक्वेशन मध्ये जिथं वाय आहे तिथं काय पुट करायचं, 0. बघा एक्स इज इक्वल टू 4 - 2 इंटू वायची व्हॅल्यू किती पुट करायचे, 0. मग कॅल्क्युलेशन करूया, 4 - 2 इंटू 0 0 आणि 4 - 0 आन्सर किती येणार आहे, तर 4 येणार आहे. मग बघा इथं एक्सची व्हॅल्यू किती आली, 4 आली. ह्या साईडला काय आहे तुमचं एक्स. मग जर मी वायची व्हॅल्यू 0 पुट केली तर मला एक्सचं उत्तर किती मिळते, 4 मिळते. मग खाली किती लिहिणार, एक्स कॉमा वाय म्हणजे 4 कॉमा किती लिहिणार, 0. आता बघा पहिल्यांदा मी वायची व्हॅल्यू किती पुट केल्या, 0. आता मी वायची व्हॅल्यू पुट करणार आहे 1. मग आता बघा जिथं वाय आहे तिथं फक्त किती पुट करणार आहे तुम्ही, 1. आता बघा कॅल्क्युलेशन करूया, 4 - 2 इंटू 1 आन्सर किती येणार आहे, 2. आणि 4 - 2 आन्सर किती येणार आहे, 2. मग जर मी वायची व्हॅल्यू 1 पुट केली तर मला आन्सर किती मिळते, 2 मिळते. म्हणजे खाली इथं किती लिहिणार, तर 2,1. आता बघा 0 पुट करून झाल्या, 1 पुट करून झाल्या. आता व्हॅल्यू पुढची पुट करूया आपण 2. किती पुट करायची, 2. मग आता बघा जिथं वाय आहे तिथं 2 पुट करूया. बघा 4 आहे तसं -2 इंटू 2 आन्सर किती येणार आहे, 4. आणि 4 - 4 आन्सर किती येणार आहे, 0. म्हणजे जर मी वायची व्हॅल्यू 2 पुट केली तर आन्सर एक्सची व्हॅल्यू किती येत्या, 0. मग खाली किती लिहिणार, तर 0,2. हा झाला तुमचा टेबल तयार. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो, समजा जर तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये ग्राफ आला तर तुम्ही तो ग्राफ कशावरती काढतायसा, तुमच्या ग्राफ पेजवरती काढतायसा. मग ग्राफ पेज हे तुम्हाला कुठं लावायला लागतं, तर आन्सर शीटच्या मागं तुम्हाला दोरा दिलेला असतोय, त्या दोऱ्याने काय करायला लागते, बांधायला लागते. मग हा टेबल कुठं काढायचा, ग्राफ पेपरवरती तर तुम्ही फक्त ग्राफ काढणारा, मग हा टेबल कुठं काढायचा, तर हा टेबल त्या ग्राफ पेपरच्या मागं काढायचा. कुठं काढायचा, मागं. आन्सर शीट वरती काढायचा नाही, बरोबर ग्राफ पेपरच्या कुठं काढायचा, मागं काढायचा. मग बघा आता हा टेबल हा लक्षात आला काय, आपण कुणाच्या व्हॅल्यू पुट केल्या, वायच्याच का केल्या, एक्सच्या का केल्या नाहीत, कारण आपण इक्वेशन तयार करताना कसं इक्वेशन केलंय, एक्स इज इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू केलं, म्हणजे आपल्याला कोणाच्या व्हॅल्यू पुट करायच्या, वायच्या. जर समजा तुम्ही वाय या साईडला असेल आणि वायचं जर उत्तर काढलं असेल तर तुम्ही कुणाच्या व्हॅल्यू पुट करणारा, एक्सच्या व्हॅल्यू पुट करणारा. आता बघा आपल्याला काय काढायचं आहे, ग्राफ काढायचा आहे. मग ग्राफ काढताना सगळ्यात आधी आपण काय काढणार आहे, तर स्ट्रक्चर काढणार आहे. मग बघा आता स्ट्रक्चर काढताना बघा बरोबर तुमच्या ग्राफ पेपरवरती आडव्या आणि उभ्या रेषा असतात, जी मधली आडवी रेषा असतात त्याला बरोबर कोणता ऍक्सिस काढायचा, एक्स ऍक्सिस. आता बघा लिहिताना ह्या साईडला लिहायचं एक्स आणि ह्या साईडला काय लिहायचं, एक्स डॅश. हे सगळं कंपल्सरी लिहायचं, ह्याला तुम्हाला मार्क्स असतात. त्यानंतर वाय ऍक्सिस, बघा आता हा वाय ऍक्सिस काढायचं. मग वाय कुठं लिहायचं आणि वाय डॅश कुठं लिहायचं, बघा तर वरती लिहायचं वाय आणि खाली लिहायचं वाय डॅश आणि मध्ये तुमचं काय असणार आहे, 0. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्केल. स्केल लिहायला विसरायचं नाही. बघा स्केल काय लिहिणारा, तर ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. बघा बोथ ऍक्सिसचं लिहिलंय, म्हणजे एक्स ऍक्सिसचं पण आणि वाय ऍक्सिसवरचं पण 1 सेंटीमीटर म्हणजे किती युनिट असणार आहे, 1 युनिट असणार आहे. आता बघा तुमच्या ग्राफ पेपरवरती बरोबर 1-1 सेंटीमीटर वरती उभ्या पण लाईन असतात आणि काय असतात, आडव्या पण लाईन असतात. मग आता बघा पहिल्यांदा आपण पॉइंट प्लॉट करूया. आता पॉइंट प्लॉट करताना नीट लक्ष देऊ नये का, कसे पॉइंट प्लॉट करायचे, टेबलमध्ये बघायचं. टेबलमध्ये ह्या एक्स वायच्या व्हॅल्यू बघायच्या नाहीत, डायरेक्ट हा कोणता कॉलम बघायचा, लास्टचा कॉलम बघायचा. बघा पहिली व्हॅल्यू किती आहे, 4 आणि किती आहे, 0. मग तुम्हाला माहित आहे पहिला कोणता कोऑर्डिनेट असतोय, एक्स कोऑर्डिनेट असतोय आणि दुसरा कोणता असतोय, वाय. तुम्ही कोणते पण 2 पॉइंट घ्या, जो तुमचा पहिला कोऑर्डिनेट असणार आहे तो एक्सच असणार आहे आणि दुसरा कोणता असणार आहे, वाय. मग आता बघा जर तुमचा वाय, आता कोणता कोऑर्डिनेट 0 आहे, बघा वाय कोऑर्डिनेट काय आहे, 0. मग एक लक्षात ठेवा, जर तुमचा वाय कोऑर्डिनेट 0 असेल, बघा इथं वरती लिहा, जर तुमचा वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती काढणारा तुम्ही, पॉइंट एक्स ऍक्सिस वरती काढायचा. आणि जर तुमचा एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती काढायचा,
तर वाय ऍक्सिस वरती, म्हणजे अपोजिट लक्षात ठेवा. जर बघा वाय 0 असेल तर पॉईंट काढायचा एक्स ऍक्सिस वरती, आणि जर एक्स 0 असेल तर पॉईंट कुठं काढायचा वाय ऍक्सिस वरती. हे नोट म्हणून तुमच्या बुक मध्ये नोट करून ठेवा. जर वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉईंट एक्स ऍक्सिस वरती काढायचा, आणि जर एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉईंट कोणत्या ऍक्सिस वरती काढायचा, वाय ऍक्सिस वरती काढायचा. आता बघा आपल्याला पॉईंट प्लॉट करायचे आहेत. मग बघा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे, वाय कोऑर्डिनेट 0 आहे. मग जर वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉईंट कोणत्या ऍक्सिस वरती काढणारा, एक्स ऍक्सिस वरती. एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा, 4. आता बघा इथं आधी आपण नंबर लिहूया, 1 2 3 4 5. बघा एक्स ऍक्सिस वरती उजव्या साईडला कोणत्या संख्या येतात, पॉझिटिव्ह, आणि एक्स ऍक्सिस वरती डाव्या साईडला कोणत्या संख्या येतात, तर निगेटिव्ह. म्हणजे बघा -1 -2 -3 आणि -4. जेवढे तुम्हाला लागणार आहेत तेवढ्याच घ्यायच्या. आता बघा वाय ऍक्सिस वरती वरच्या साईडला असतात पॉझिटिव्ह संख्या, तर 1 2 3 5 6 आणि 7, आणि वाय ऍक्सिस वरती खालच्या बाजूला निगेटिव्ह संख्या असतात, म्हणजे -1 -2 -3 -4 -5 आणि -6. मग आता बघा आपल्याला पॉईंट प्लॉट करूया. बघा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे, वाय कोऑर्डिनेट 0 आहे. बघा पहिला असतोय तो एक्स असतोय, दुसरा असतोय तो वाय असतोय. मग वाय कोऑर्डिनेट जर 0 असेल तर पॉईंट कोणत्या ऍक्सिस वरती येणार, एक्स ऍक्सिस वरती येणार. मग बघा एक्स ऍक्सिस वरती 4 कुठं आहे, इथं, म्हणजे हा तुमचा पहिला कोऑर्डिनेट येणार. बरोबर आहे, पहिला पॉईंट प्लॉट केला. आता बघा दुसरा 2 आणि 1. मग पहिला कोणता असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट, आणि दुसरा कोणता असणार आहे, वाय कोऑर्डिनेट. बघा एक्स ऍक्सिस वरचा आता कोणता नंबर बघणारा, 2, आणि वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा, 1. मग आता बघा पॉझिटिव्ह दोन्ही पण आहेत. मग एक्स ऍक्सिस वरचा 2 हा इथं आहे, आणि वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर येणार आहे, 1. मग बघा एक्स ऍक्सिस वरचा 2 आणि वाय ऍक्सिसचा 1. तुमच्या 1-1 सेंटीमीटर वरती बरोबर लाईन असतात, तिथं बरोबर हे काय करायचं, डॉट करायचा पॉईंट. पुढचा बघा 0 आणि किती आहे, 2. बघा हा तुमचा एक्स कोऑर्डिनेट, हा कोणता येणार आहे, वाय. जर एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉईंट कोणत्या ऍक्सिस वरती येणार, वाय ऍक्सिस वरती येणार. वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा, पॉझिटिव्ह 2. मग बघा हा वाय ऍक्सिस आहे, याच्यावरचा 2, म्हणजे तुमचा तिसरा पॉईंट काय आलाय, इथं आलाय. मग आता बघा हे 3 पॉईंट तुम्ही प्लॉट केलेत. सगळ्यात आधी ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहायचे, म्हणजे इथलेच बघून लिहायचे. बघा इथं तुम्ही कोणत्या कोऑर्डिनेट लिहिलं, 4 आणि 0. त्यानंतर ना इथं किती येणार, 2 आणि 1, आणि ह्या साईडला किती येणार, 0 आणि 2. आता बघा कोऑर्डिनेट्स लिहिलेत. आता हे जे 3 डॉट आहेत यांच्यामधून जाणारी एक काय काढायची, लाईन काढायची. ती लाईन पट्टीनं काढायची. बघा आता बघा ही एक मी काय काढली, लाईन काढली. आता बघा इथपर्यंत तुमचा बेसिक नॉर्मल क्वेश्चन झाला. आता आपल्याला काय काढायचं आहे, ट्रायंगलचा एरिया. कोणता ट्रायंगल, की जो ट्रायंगल एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि त्या लाईन मुळे झालेला आहे तो. मग आता बघा ही तुमची लाईन आहे, ही तुमची काय आहे, लाईन. हा तुमचा वाय ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस. म्हणजे कोणता ट्रायंगल तयार झालाय बघा, तर हा ट्रायंगल तुमचा तयार झालाय. बरोबर आहे. आता सगळ्यात आधी ह्या ट्रायंगलला नाव देऊया. बघा नाव दिलं ए, इथं नाव दिलं बी, आणि इथं खाली देतो नाव काय दिलंय, सी. म्हणजे बघा ABC हे नाव दिलं ट्रायंगलला. बरोबर आहे. थोडस थांबा डार्क करू. आता बघा ABC नाव दिलं. आता ह्या ट्रायंगलचा मला काय काढायचं आहे, एरिया. मग आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे, नाव काय दिले मी, ABC. बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे ट्रायंगलचा एरिया काढण्याचा, हाफ इंटू बेस इंटू हाईट. काय फॉर्म्युला आहे ट्रायंगलचा एरियाचा, हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता बघा हाफ मी ऍज इट इज लिहिलं, इंटू बेस. आता बघा जो तुमचा असा ट्रायंगल असतो त्याला जर नाव दिलं मी ABC, तर याचा बेस कोणता घेतायचा, बेस म्हणजेच मराठीत पाया. कोणता घेतायचा, BC. आता बघा या ट्रायंगल मध्ये ABC या ट्रायंगल मध्ये कोणता बेस आहे, तुमचा BC. हा काय आहे, बेस. म्हणजे बेसचं नाव लिहिणारा BC इंटू हाईट. कोणाला म्हणतायचा, ट्रायंगलची जी तुमची ही परपेंडिक्युलर असते उंची, त्याला काय म्हणतायचं तुम्ही, हाईट. मग याच्यामध्ये हाईट कोणती आली, AB. म्हणजे इथं AB ही काय आली, हाईट. आता बघा ट्रायंगल तुम्हाला दिसताना हा कोणता ट्रायंगल दिसतोय, तुम्हाला क्वेश्चन मध्ये ट्रायंगलचा टाईप पण विचारतात. मग कोणता टाईप आहे हा, बघा इथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतोय. म्हणजे बघा असा ट्रायंगल आहे तुमचा,
इथं नाव आहे ए, इथं नाव आहे बी आणि इथं नाव आहे सी. म्हणजे हा कोणता ट्रायंगल झाला तर राईट अँगल ट्रायंगल. कोणत्या ट्रायंगलचं जर नाव विचारलं तर राईट अँगल ट्रायंगल असं लिहायचं. मग आता बघा BC हा काय असणार आहे तुमचा बेस आणि AB ही काय असणार आहे तुमची हाईट. आता बघा हाफ इंटू, आता BC किती येणार आणि BC कसं मोजायचं तर नीट लक्ष देऊन ऐका कसं मोजायचं ते. बघा इथं तुमचा पॉइंट ओरिजिनला B आहे आणि इथं कोणता आहे तुमचा C. आता काउंट कसं करायचं बघा, तर ओरिजिन पासून 1 पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते 1 कन्सिडर करायचं. काय सांगितलं मी, ओरिजिन पासून 1 पर्यंतचं डिस्टन्स आहे ते 1. आता मोजा 1 2 3 आणि 4 म्हणजे तुमचा बेस किती येणार आहे 4. बघा लक्षात आलं काय कसं, इथं 4 ला क्रॉस झालेला लाईन म्हणून बेस 4 घ्यायचा नाही. कसं काउंट करायचं, कारण प्रत्येक वेळेला तेच मॅच होईल असं नाहीये. बघा 0 म्हणजे ओरिजिन पासून 1 पर्यंत 1, 1 पासून 2 पर्यंत 2, 2 पासून 3 पर्यंत 3 आणि 3 पासून 4 पर्यंत किती येणार आहे 4. म्हणून बेस किती लिहिला 4. आता हाईट बघा AB ही हाईट आहे. मग तुमचा हा पॉइंट ए ला म्हणजे ह्या लाईनला कोणत्या बिंदूमध्ये किंवा कोणत्या डॉटमध्ये पॉइंटमध्ये क्रॉस झालाय बघा तर 2 मध्ये. म्हणजे तुम्ही हाईट किती लिहिणार आहे 2 लिहिणार. आता बघा कॅल्क्युलेशन करूया. 2 ला 2 काय होणार आहे तुमचा कॅन्सल, कारण हा 2 डिनॉमिनेटर मध्ये आणि हा 2 कुठं आहे न्यूमरेटर मध्ये. म्हणजे आन्सर किती येणार आहे 1 × 4 4. आता बघा एरिया काढलायचा म्हणजे ह्याला युनिट द्यायला पाहिजे, युनिट लिहायला विसरायचं नाही, नाहीतर तुमचा हाफ मार्क काय होतोय कट. मग आता बघा एरियाला तुम्ही युनिट काय देतायचा स्क्वेअर. आता बघा मीटर सेंटीमीटर असं आहे काय काही प्रश्नामध्ये नाही. म्हणजे जेव्हा असं नसते तेव्हा तुम्ही व्हॅल्यू कशामध्ये घेतायचा, इथंच थांबा 1 सेंटीमीटर नाही, इथं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू इथं 1 युनिट्स लिहायचं. सॉरी माझं चुकलं, 1 काय लिहायचं युनिट्स. म्हणजे तुम्ही इथं युनिट पण काय लिहिणार तर युनिट्स, कारण आपल्याला व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये सेंटीमीटर मीटर दिलेलं नाही. जेव्हा तसं दिलेलं नसते तेव्हा युनिट काय लिहायचं फक्त युनिट्स. म्हणजे स्केल मध्ये किती लिहिणारा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट्स. आणि इथं पण काय लिहिणारा एरिया किती आला 4 स्क्वेअर युनिट्स. हा होता तुमचा मार्च 2023 चा प्रश्न. आता 24 ला पण सेम ह्याच टाइपचा पडलाय, फक्त इक्वेशन काय झालंय चेंज झालंय. आता आपण 24 चा क्वेश्चन बघूया. बघा हा लक्षात आला की तुमच्या ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा लक्षात आलं काय बघा, कारण हे तुम्हाला आधी येते, हे तुम्हाला यायला पाहिजे. आणि हे पण लक्षात ठेवा, जर y कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट x ऍक्सिस वरती, आणि जर x कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती y ऍक्सिस वरती. बघा हा 2023 चा क्वेश्चन होता. आता आपण बघणार आहे मार्च 2024 चा क्वेश्चन. आता बघा 2023 चा बघितला तर 24 चा काय सांगितलंय बघा, ड्रॉ द लाईन ऑफ द इक्वेशन x + y = 4. x + y = 4 या इक्वेशनची तुम्हाला काय काढायचे लाईन काढायची आहे. अँड आन्सर द क्वेश्चन. तुम्हाला 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. काय क्वेश्चन दिले आहेत बघा, विच टाइप ऑफ ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय लाईन. म्हणजे लाईन मुळे जो ट्रायंगल तयार झालाय त्या ट्रायंगलचा तुम्हाला टाइप सांगायचा आहे. काय सांगायचं आहे टाइप. आता ट्रायंगलचे कोणकोणते टाइप आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे. कोणकोणते ट्रायंगलचे टाइप आहे तर तुम्हाला एकच माहित असणार राईट अँगल ट्रायंगल, बरोबर आहे. मग राईट अँगल ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, आयसोस्केलस ट्रायंगल आहे. तो कोणता टाइप आहे हे तुम्हाला ट्रायंगल काढल्यानंतर कळणार की त्या ट्रायंगलचा टाइप कोणता येतोय. आणि पुढचा क्वेश्चन काय विचारलाय बघा, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगलचा काय काढायचा आहे तुम्हाला एरिया. बघा सेम मागच्या क्वेश्चन सारखाच, फक्त तुम्हाला इथं इक्वेशन काय केलंय चेंज केलंय, ट्रायंगलचा एरिया काढायचा आणि त्यात अनेक क्वेश्चन तिने ऍड केलाय काय तर विच टाइप ऑफ ट्रायंगल. ह्याला तुम्हाला 1 मार्क असणार आणि ह्याला तुम्हाला किती मार्क्स असणार, ग्राफ काढण्यासाठी तुम्हाला 1 आणि म्हणजे ग्राफ काढून त्या ट्रायंगलचा एरिया लिहायचा, ह्याला तुम्हाला किती मार्क असणार 3. समजा जर ट्रायंगल तुमचा टाइप चुकला आणि सगळं बाकीचं बरोबर असेल तर तुम्हाला किती मार्क्स मिळणार 3 मार्क्स मिळणार. मग आता बघा आपल्याला इक्वेशन पहिल्यांदा सॉल्व्ह करायला लागणार. काय इक्वेशन दिलंय बघा, आता आन्सर मध्ये x + y = 4. आता बघा आपण इक्वेशन पहिल्यांदा काय करून घेतोय सॉल्व्ह करून घेतोय. म्हणजेच काय करतोय एकतर x चं उत्तर काढतोय किंवा कुणाचं काढतोय y चं. मग आता समजा मगाच्या ह्याच्यामध्ये मी y चं काढलेलं, आता x चं काढलेलं, आता कुणाचं काढूया y चं. मग समजा जर मला y चं उत्तर काढायचं असेल तर y मी इथं आहे तसंच ठेवणार, हा +x आहे त्या साईडला केलं काय होणार -x होणार. म्हणजे किती लिहिणार आधी आपण इथली व्हॅल्यू लिहितोय आणि मग शिफ्ट झालेली व्हॅल्यू लिहितोय, मग 4 आणि हा +x
या साईडला आल्यानंतर काय होणार -x. बघा मी इक्वेशन सॉल्व्ह केलं. सॉल्व्ह केल्याचा अर्थ काय, एक व्हेरिएबल फक्त एका साईडला लिहायचा आणि बाकीचा व्हेरिएबल म्हणजे जो दुसरा राहिलेला व्हेरिएबल असेल तो इज इक्वल टू च्या पलीकडे काय करायचा, शिफ्ट करायचा. मग आता बघा इक्वेशन सोडवलंय. आता बघा मी कोणाचं उत्तर काढलंय, y इज इक्वल टू समथिंग मला मिळालंय. म्हणजे मला व्हॅल्यू पुट करताना कोणत्या व्हॅल्यू पुट करायला पाहिजे, एक्सच्या. मगाच्या एक्झाम्पल मध्ये मी x इज इक्वल टू उत्तर काढलेलं म्हणून कोणाच्या व्हॅल्यू पुट केल्या त्या वायच्या. आता y इज इक्वल टू उत्तर काढले म्हणजे कोणाच्या व्हॅल्यू पुट करायला पाहिजेत, एक्सचा. मग आता बघा आधी टेबल तयार करून घेऊया, x y आणि x, y. आता बघा व्हॅल्यू पुट करायचे. आता काय कोणाच्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत, तर एक्सच्या व्हॅल्यू पुट करायच्या. बघा छोट्या व्हॅल्यू पुट करायच्या. मी स्टार्टिंग केली 0 पासून. आता बघा इक्वेशन लिहूया, y इज इक्वल टू 4 - x. जिथं x आहे तिथं काय पुट करायचं, 0. बघा y इज इक्वल टू 4 - 0. y इज इक्वल टू 4 - 0. आन्सर किती येणार आहे, तर 4च येणार आहे. मग बघा जर मी x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर मला y चा आन्सर किती मिळणार आहे, 4 मिळणार आहे. म्हणजे किती लिहिणार आहे खाली, x, y म्हणजे 0, 4. पहिला लिहायचा x आणि नंतर कोणता लिहायचा, y. आता बघा पुढची व्हॅल्यू मी 1 च्या ऐवजी नाहीतर 2 पुट केली समजा. मग आता बघा जिथे x आहे तिथे 2 पुट करा. 4 - 2 आन्सर किती येणार आहे, 2. म्हणजे इथं तुम्ही किती लिहिणार आहे, 2. म्हणजे खाली किती लिहिणार आहे, 2, 2. जर मी x ची व्हॅल्यू 2 पुट केली तर उत्तर पण मला किती मिळते, 2च मिळते. आता समजा x ची पुढची व्हॅल्यू मी पुट केली 3. बघा x ची पुढची व्हॅल्यू मी किती पुट केली, 3. मग 4 - 3 आन्सर किती येणार आहे, 1. मग बघा जर मी x ची व्हॅल्यू 3 पुट केली तर मला आन्सर किती मिळते, y चं 1. आणि खाली किती लिहिणार आहे, 3, 1. आता बघा हा टेबल तयार झालाय. आता ह्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, पहिल्यांदा ग्राफ काढायला पाहिजे आणि ग्राफ काढल्याशिवाय आपल्याला ह्या क्वेश्चनचे आन्सर मिळणार नाही. आता ग्राफ काढूया. बघा पहिल्यांदा बघा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढून घेतला. आता तुमच्या ग्राफ पेपरवरती तुम्ही ग्राफ काढणार आहे, बरोबर आहे. मग ग्राफ पेपरवरती बरोबर मध्ये एक्स ऍक्सिस काढायचा आणि ह्या साईडनं मध्ये कोणता ऍक्सिस काढायचा, वाय ऍक्सिस. आता नावं पण लिहायची. या साईडला लिहायचं एक्स, या साईडला एक्स डॅश, वरती लिहायचं वाय आणि खाली लिहायचं वाय डॅश आणि मध्ये काय लिहिणार तुम्ही, तर 0. आता बघा सगळ्यात महत्वाचं, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढल्यानंतर लगेच स्केल लिहायची, कारण नंतर तुम्ही गडबडीत स्केल लिहायला विसरताय. स्केल काय लिहायची, प्रत्येक ग्राफला स्केल तुमची सेमच असत्या. ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट्स. ही तुमची प्रत्येक ग्राफसाठी स्केल काय असणार आहे, सेमच असणार आहे. कारण तुमच्या ग्राफ पेपरवरती 1-1 सेंटीमीटर वरती बरोबर काय असतात, लाईन असतात. मग आता बघा पहिल्यांदा संख्या लिहूया. मग बघा एक्स ऍक्सिस वरती पॉझिटिव्ह साईडला कोणत्या संख्या येणार, एक्स ऍक्सिस वरती उजव्या साईडला कोणत्या संख्या येणार आहेत, पॉझिटिव्ह. म्हणजे बघा 1, 2, 3, 4 आणि 5. आणि एक्स ऍक्सिस वरती डाव्या साईडला कोणत्या संख्या लिहायच्या, तर निगेटिव्ह. म्हणजे बघा -1, -2, -3, -4. आता वाय ऍक्सिस वरती वरच्या साईडला कोणत्या संख्या लिहायच्या, पॉझिटिव्ह. म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आणि वाय ऍक्सिस वरती खालच्या साईडला कोणत्या संख्या लिहायच्या, तर निगेटिव्ह. म्हणजे बघा -1, -2, -3, -4 आणि -5. आता बघा हे स्ट्रक्चर काढून झाले. आता आपल्याला काय प्लॉट करायचे आहेत, तर पॉइंट काय करायचे आहेत, प्लॉट करायचे आहेत. मग आता बघा पॉइंट प्लॉट करताना मग असे सांगितल्याप्रमाणे शेवटच्या कॉलम मध्ये बघायचं. शेवटच्या कॉलम मध्ये बघा पहिल्या पॉइंटचं कोऑर्डिनेट्स काय आहेत, 0 आणि 4. मग बघा पहिला कोणता कोऑर्डिनेट असतोय, एक्स, आणि दुसरा कोणता असतोय, तर वाय. कोणते पण तुमचे पॉइंट असू देत, पहिला हा नेहमी एक्स कोऑर्डिनेट असतोय आणि दुसरा कोणता असतोय, वाय. मग अशी तुम्हाला मगाच्या क्वेश्चन मध्ये मी नोट लिहून दिल्या. काय नोट लिहून दिल्या, जर तुमचा एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती काढायचा, वाय ऍक्सिस वरती. बघा अपोजिट लक्षात ठेवायचं. जर एक्स 0 असेल तर पॉइंट वाय ऍक्सिस वरती काढायचा आणि वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती काढायचा, एक्स ऍक्सिस वरती. मग बघा इथं एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती काढणारा, वाय ऍक्सिस वरती. वाय ऍक्सिस वरचं +4. आता बघा हा वाय ऍक्सिस आहे,
याच्यावरचं तुमचा +4 म्हणजे तुमचा हा पॉईंट इथे येणार. पुढं 2 आणि 2 बघा, हा तुमचा x कोऑर्डिनेट आणि हा तुमचा y कोऑर्डिनेट. बघा x ऍक्सिस वरचा पण 2 नंबर बघायचा आणि y ऍक्सिस वरचा पण कोणता नंबर बघायचा आहे 2. बघा हा x ऍक्सिस वरचा 2 आणि हा y ऍक्सिस वरचा 2 म्हणजे तुमचा दुसरा पॉईंट इथे येणार आहे. बरोबर आहे. आणि तिसरा पॉईंट बघा 3 आणि 1. मग पहिला कोणता असतोय x आणि दुसरा कोऑर्डिनेट कोणता असतोय y. मग बघा एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणारा 3 आणि y ऍक्सिस वरचा 1. मग बघा एक्स ऍक्सिस वरचा 3 इथे आहे आणि y ऍक्सिस वरचा 1 म्हणजे हा तुमचा तिसरा पॉईंट काय येणार आहे इथे येणार. आता ह्या 3 पॉईंट मधून जाणारी काय काढायची लाईन. आता बघा पट्टीनं लाईन काढा. आता बघा लाईन काढल्या. पहिल्यांदा लाईन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहा. बघा या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय येणार 3 आणि 1. त्यानंतर वरच्या पॉईंटचं 2 2 आणि शेवटच्या पॉईंटचं काय येणार आहे y ऍक्सिस वरती आहे म्हणजे x कोऑर्डिनेट 0 असणार आहे म्हणजे 0 आणि किती लिहिणारा 4. आता बघा प्रश्न तुम्हाला 2 विचारलाय आन्सर मध्ये. ग्राफ आपला काढून झालेला आहे. काय पहिला प्रश्न विचारलाय विच टाइप ऑफ ट्रायंगल इज फॉर्मड म्हणजे ट्रायंगलचा तुम्हाला काय विचारलाय टाइप विचारलाय. मग आता बघा ही जी लाईन आहे ही बरोबर अशी 4 मधून जाते. तुमच्या ह्याच्यावरती 1-1 सेंटीमीटर वरती बरोबर लाईन असतात त्यामुळं. आता पहिल्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय तुम्हाला ट्रायंगलचा टाइप विचारलाय. मग आता बघा ट्रायंगलचा टाइप मध्ये कोणता तर आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल. हे झालं तुमच्या फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय काढायचा एरिया कुणाचा ट्रायंगलचा. मग आता बघा ट्रायंगलला काय नाव दिलंय ABC. मग काय लिहिणारा एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तर हाफ इंटू बेस इंटू हाईट. बघा मग अशी मागच्याच एक्झाम्पल मध्ये झाल्याप्रमाणे सेम. मग बघा हाफ इंटू बेस किती आहे मग असे काउंट केलाय आपण 4 इंटू हाईट पण किती आहे 4. बघा आता कॅल्क्युलेशन करूया 2 1 जा 2 आणि 2 2 जा किती येणार आहे 4 येणार आहे. एक मिनिट थांबा ट्रायंगलचा एरिया खाली लिहूया. बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग आता बघा हाफ इंटू बेस कोणता ट्रायंगल मध्ये तर BC हा तुमचा बेस आहे इंटू हाईट कोणते AB. मग हाईटचं नाव लिहिलं AB. मग बघा हाफ इंटू मग अशी बेस काउंट केलाय किती आहे 4 आणि इंटू हाईट पण किती आहे 4. आता बघा कॅल्क्युलेशन करूया 2 1 जा 2 आणि 2 2 जा किती येणार आहे 4. आता बघा राहिलं किती 2 आणि 4 मग 2 4 जा किती येणार आहे 8. आता बघा मगाच्या सारखं युनिट काय देणार आहे याला एरिया काढलायचा म्हणून युनिट काय देणार आहे स्क्वेअर युनिट्स. एरियाला आपण नेहमी काय युनिट देतोय स्क्वेअर आणि इथं सेंटीमीटर मीटर देतोय परंतु आपल्या क्वेश्चन मध्ये सेंटीमीटर मीटर आहे काय कुठं नाही म्हणून आपण काय युनिट द्यायचं स्क्वेअर युनिट्स. हा होता तुमचा मार्च 2024 चा क्वेश्चन. बघा 2 तुम्हाला विचारले होते प्रश्न टाइप विचारला होता ट्रायंगलचा आणि ट्रायंगलचा काय काढायचा होता एरिया. मग बघा ट्रायंगलच्या टाइप मध्ये 2 साइड्स तुमच्या इक्वल आहेत म्हणजे इथं पण 4 येते आणि इथं पण काय येते 4. मग ज्या ट्रायंगलच्या 2 साइड इक्वल असतात त्याला कोणता ट्रायंगल म्हणायचं आयसोस्केलस. आणि हा कोणता ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल म्हणायचं नाव काय लिहायचं आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल आणि ट्रायंगलचा हा एरिया. बघा हा पूर्ण क्वेश्चन तुमच्या लक्षात आलाय का. बघा हा होता तुमचा 24 चा क्वेश्चन. आता बघा आपण बघणार आहे मार्च 2025 चा क्वेश्चन. आता काय दिलंय बघा 25च्या क्वेश्चन मध्ये ड्रॉ द ग्राफ रिप्रेझेंटिंग द इक्वेशन. बघा ग्राफ काढायचा आहे आणि तुम्हाला इक्वेशन दिल्यात. काय इक्वेशन दिले बघा 2x इज इक्वल टू y प्लस 2 आणि दुसरे इक्वेशन दिले 4x प्लस 3y इज इक्वल टू 24. बघा 2 इक्वेशन दिलेत. मग असे जे 2 क्वेश्चन होते त्याच्यामध्ये एकच इक्वेशन होतं आणि त्या इक्वेशन वरून जी लाईन येत्या ती लाईन आणि एक्स एक्सिस आणि जे तुमचे वाय एक्सिस आहेत त्यांच्या मधला ट्रायंगल तयार करायचा होता किंवा त्याचा एरिया काढायचा होता. आता आपल्याला 2 इक्वेशन दिलेत म्हणजे 2 इक्वेशनच्या 2 लाईन येणार. त्या 2 लाईन आणि कोणता ऍक्सिस घ्यायला सांगितलंय बघा
ऑन सेम ग्राफ पेपर, म्हणजे एकाच ग्राफ पेपरवरती या दोन्ही पण इक्वेशनच्या लाईन काढायच्या. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्ड बाय, बघा ट्रायंगलचा तुम्हाला काय काढायचा, एरिया फॉर्म्ड बाय, म्हणजे तो ट्रायंगल कुणापासून तयार झालेला पाहिजे, दीज लाईन म्हणजे त्या दोन लाईन, आणि कोणता ऍक्सिस सांगितलाय, एक्स ऍक्सिस. म्हणजे आता समजा हा तुमचा, बघा हा तुमचा वाय ऍक्सिस आहे आणि हा तुमचा एक्सिस आहे. मग समजा जर ह्या दोन तुमच्या लाईन अशा तयार आल्या, या लाईन दोन काय आल्या अशा, तर ह्या दोन लाईन आणि हा जो तुमचा एक्स ऍक्सिस आहे, म्हणजे ह्या मधल्या ट्रायंगलचा तुम्हाला काय काढायचा आहे, एरिया. बघा त्या दोन लाईन आणि एक्स ऍक्सिस सोबत जो ट्रायंगल तयार होईल त्या ट्रायंगलचा काय काढायचा आहे, एरिया. आता बघा पहिल्यांदा आपण इक्वेशन सॉल्व्ह करूया, त्यांचं टेबल तयार करूया. मग बघा पहिलं इक्वेशन काय दिले, तर 2x इज इक्वल टू वाय प्लस 2, 2x इज इक्वल टू वाय प्लस 2. आता बघा हे इक्वेशन पहिल्यांदा सॉल्व्ह करायला लागणार. मग आता बघा सॉल्व्ह करताना मी काय करतो, हा वाय आहे, हा वाय मी इथं आहे तसंच ठेवला. मग हा +2 या साईडला आल्यानंतर काय होणार आहे, -2. आपण जेव्हा व्हॅल्यू शिफ्ट करतोय तेव्हा आधी ह्या साईडची व्हॅल्यू लिहितोय आणि मग शिफ्ट झालेली लिहितोय. म्हणजे त्या किती लिहिणार आहे तुम्ही, 2x - 2. बघा y इज इक्वल टू तुम्हाला काहीतरी उत्तर मिळालंय, म्हणजे कुणाचं उत्तर झालं, वायचं. y इज इक्वल टू काय मिळाले तुम्हाला, 2x - 2. बघा y इज इक्वल टू म्हणजे y या व्हेरिएबलचा आन्सर मिळालाय. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही y या व्हेरिएबलचं उत्तर काढलं तर व्हॅल्यू कुणाच्या पुट करायच्या, तर एक्सच्या पुट करायच्या. आता बघा टेबल तयार करूया, एक्स वाय आणि एक्स कॉमा वाय. आता बघा कुणाच्या व्हॅल्यू पुट करायच्या म्हणून सांगितलं, एक्सच्या. बघा काय इक्वेशन आलंय, y इज इक्वल टू 2x मायनस किती आले, 2. मग आता समजा पहिली जर मी एक्सची व्हॅल्यू पुट केली 0, पहिली एक्सची व्हॅल्यू किती पुट केली, 0. बघा कॅल्क्युलेशन करून बघूया, 2 इंटू एक्सची व्हॅल्यू पुट केली 0 आणि मायनस किती आले, 2. बघा 2 इंटू 0 0 आणि हा -2 ॲज इट इज. मग 0 मधून -2 मी सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर ना आन्सर किती येणार आहे तुमचा, -2. म्हणजे इथं वायच्या कॉलम मध्ये तुम्ही किती लिहिणार, -2. बघा जर मी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर मला उत्तर किती मिळते, -2. आता खाली बघा एक्स कॉमा वाय म्हणजे किती लिहिणार, 0, -2. आता बघा मी एक्सची व्हॅल्यू पुट करतो 1, म्हणजे बघा इथं एक्स आहे म्हणजे इथं तुम्ही किती पुट करणार, 1. आता बघा कॅल्क्युलेशन करूया, 2 इंटू 1 2 -2 म्हणजे 2 - 2 आन्सर किती मिळणार आहे तुम्हाला, 0. मग बघा जर मी एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तर मला आन्सर किती मिळते, 0. मग आता बघा किती लिहिणार, 1, 0. आता बघा 1 नंतर पुढची व्हॅल्यू मी पुट केली 2. आता बघा इथं एक्स आहे म्हणजे इथं तुम्ही किती पुट करणार, 2. कॅल्क्युलेशन करा, बघा 2 इंटू 2 4 आणि हा -2 म्हणजे 4 - 2 आन्सर किती येणार आहे तुमचं, 2 येणार आहे. म्हणजे इथं पण किती लिहिणार, 2. मग बघा खाली 2, 2. हा झाला तुमचा पहिल्या इक्वेशनचा टेबल. आता सेम असंच आपल्याला दुसऱ्या इक्वेशनचा पण काय तयार करायला पाहिजे, टेबल तयार करायला पाहिजे. आता बघा दुसरं इक्वेशन काय दिले बघा, तर 4x + 3y इज इक्वल टू 24. आता बघा ह्या पहिल्या इक्वेशन मध्ये तुम्ही कुणाचं उत्तर काढले, वायचं. आता ह्याच्यामध्ये पण कुणाचं काढूया, वायचं. मग जे तुम्हाला उत्तर पाहिजे किंवा ज्या व्हेरिएबलचं उत्तर पाहिजे तो व्हेरिएबल एका साईडला ठेवायचा आणि बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू दुसऱ्या साईडला शिफ्ट करायच्या. मग बघा मला कुणाचं पाहिजे, वायचं. आता बघा इथं फक्त वाय होता परंतु इथं वायला कोइफिशियंट आहे, मग ठेवताना कसं ठेवायला पाहिजे, कोइफिशियंट सोबत ठेवायला पाहिजे. मग 3y मी ॲज इट इज ठेवला. हा +4x त्या साईडला गेला काय होणार, मायनस होणार. म्हणजे बघा आधी ह्या साईडची व्हॅल्यू दिली 24 आणि मायनस किती येणार, 4x. आता बघा 3y आले, मग आपल्याला व्हेरिएबल सोबत कोइफिशियंट चालतोय काय, तर नाही. फक्त कुणाचा आन्सर पाहिजे आपल्याला, व्हेरिएबलचं. मग बघा फक्त मी y लिहिला. आता बघा 3 तर कोणत्या साईन मध्ये आहे, तर मल्टिप्लिकेशन. मग 3 जर ह्या साईडला मल्टिप्लिकेशनला असेल तर इज इक्वल टूच्या पलीकडे शिफ्ट केल्यानंतर तो कुठे जाणार, डिव्हिजनला जाणार. म्हणजे बघा 24 - 4x आणि डिव्हिजनला म्हणजे अपॉनला किती लिहिणार, 3. मग बघा वायचं उत्तर किती आलं, 24 - 4x अपॉन 3. आता बघा सेम मी y इज इक्वल टू उत्तर काढलंय म्हणजे मला व्हॅल्यू कुणाच्या पुट करायला पाहिजेत, एक्सच्या व्हॅल्यू पुट करायला पाहिजेत. मग आता बघा टेबल तयार करूया.
आता बघा टेबल ड्रॉ केलाय. काय काय लिहितोय आपण? एक्स वाय आणि खाली काय लिहिणारा एक्स कॉमा वाय. आता बघ विचार करा, जेव्हा अशा वेळेला म्हणजे तुमचं डिनॉमिनेटरला काहीतरी व्हॅल्यू आल्या, मग जर तुम्हाला हा डिनॉमिनेटर काय करायला पाहिजे? कॅन्सल करायला पाहिजे. जर कॅन्सल केला नाहीसा तर भाग घालवताना उत्तर तुमचं कशामध्ये येणार? पॉइंट मध्ये उत्तर येणार. मग पॉइंट मध्ये काढल्यानंतर तुमचा ग्राफ काय होणार? अवघड होणार. आणि नंतर काय करायचं ते तुम्हालाच कळणार नाही. त्याच्यापेक्षा एक ट्रिक सांगतो तुम्हाला. काय करायचं? खाली तुमचा डिनॉमिनेटरला नंबर किती आहे? 3. मग मला हा 3 नको आहे. मग 3 कधी कॅन्सल होणार? जेव्हा 3च्या पट्टीतल्या संख्या तुमच्या कुठं असणार आहे? वर. म्हणजे समजा जर उत्तर वरती तुमचं न्यूमरेटरचं 6 आलं आणि खाली अपॉनला किती आहे? 3. म्हणजे तुम्ही भाग घालू शकता का नाही? 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6. म्हणजे तुमचं इथं डिनॉमिनेटर काय होतोय? कॅन्सल होतोय आणि फक्त तुम्हाला कुणाचा आन्सर मिळते? न्यूमरेटरचा आन्सर मिळते. म्हणजेच जेव्हा मी एक्सच्या व्हॅल्यू पुट करणार आहे तेव्हा त्या व्हॅल्यू कितीच्या पट्टीतल्या पुट करायच्या? 3च्या पट्टीतल्या. का 3च्या पट्टीतल्या? कारण तुमचा डिनॉमिनेटर काय व्हायला पाहिजे? कॅन्सल व्हायला पाहिजे. जर कॅन्सल झाला नाही तर उत्तर तुमचं कशामध्ये येणार? पॉइंटमध्ये येणार. आता बघा पहिली मी एक्सची व्हॅल्यू पुट केली 0. किती व्हॅल्यू पुट केल्या? 0. आता बघा कॅल्क्युलेशन करूया. काय? y इज इक्वल टू 24 मायनस 4x अपॉन 3. मग आता बघा जिथे x आहे तिथं काय पुट करूया? 0. म्हणजे काय लिहिणारा? 24 मायनस हा 4 मी ऍज इट इज लिहिला इंटू एक्सची व्हॅल्यू किती पुट केली? 0 आणि अपॉन किती लिहिलं? 3. मग बघा 24 मायनस 4 इंटू 0. 0 इंटू एनिथिंग. आन्सर किती येते? 0च येते आणि अपॉन 3. मग बघा 24 मायनस 0 आन्सर किती येणार आहे? 24 आणि अपॉनला 3. भाग जातोय का नाही? 3 1 3 आणि 3 8 किती येते? 24. म्हणजे बघा डिनॉमिनेटर कॅन्सल झाला काय? म्हणजे तुमचं जर मी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर वायचं उत्तर किती येते? 8. आणि खाली किती लिहिणारा? तर 0,8. बघा पहिली व्हॅल्यू कळाली काय? आता 3च्या पट्टीतली संख्या म्हणजे मी पहिली पुट केली 3 म्हणजे 3च्या टेबल मधल्या पुट केलं असं तरी पण चालतंय. बघा व्हॅल्यू मी पुट केली 3. जिथे एक्स आहे तिथे तुम्ही काय पुट करणार? 3 पुट करणार. आता बघा कॅल्क्युलेशन करूया. 24 मायनस 4 3 जा किती येणार आहे? 12 आणि अपॉन किती येणार आहे? 3. आता बघा सबस्ट्रॅक्शन करा. 24 मायनस 12 आन्सर किती येणार आहे? 12 आणि अपॉनला किती लिहिणार आहे? 3. बघा 3 1 जा 3 आणि 3 4 जा किती येणार आहे? 12. बघा इथं डिनॉमिनेटर तुमचा काय झाला? कॅन्सल झाला. म्हणजे बघा जर 3 व्हॅल्यू पुट केली तर उत्तर मिळते 4 आणि किती लिहिणार? 3,4. आता बघा 3च्या पट्टीतली संख्या म्हणजे पुढची संख्या मी पुट केली 6. म्हणजे बघा इथं किती लिहिणार तुम्ही? 6. बघा कॅल्क्युलेशन करा. 24 मायनस 4 6 जा किती येते? 24 आणि अपॉनला इथे किती आहे तुमचा? 3. मग बघा 24 मायनस 24 आन्सर किती येणार आहे? 0 आणि अपॉन किती आहे? 3. मग मला सांगा 0 अपॉन 3चं आन्सर किती येते? 0. कारण न्यूमरेटरला व्हॅल्यू असते डिनॉमिनेटरला नसतात. 0 इंटू खाली डिनॉमिनेटरला कोणताही नंबर असू दे त्याचा आन्सर किती येते? 0. म्हणजे इथे आन्सर किती लिहिणार आहे? 6. बघा 6,0. बघा असा एक तरी व्हॅल्यू म्हणजे पॉइंट मध्ये आल्या काय? नाही. म्हणजे मला ग्राफ काढताना पण काही अडचण येणार नाही. आता समजा इथं तुमचा डिनॉमिनेटरला 5 नंबर आला तर तुम्ही व्हॅल्यू ठेवताना कोणत्या व्हॅल्यू ठेवायच्या? 5च्या टेबल मधल्या. म्हणजे पहिले 0 ठेवायची, त्यानंतर 5 ठेवा, त्यानंतर 10 ठेवा, जेणेकरून तुमचा डिनॉमिनेटर काय होईल? कॅन्सल होईल. बघा लक्षात आला का पॉइंट तुमच्या? आता आपण याचा ग्राफ काढूया. बघा ग्राफ काढताना पहिल्यांदा स्ट्रक्चर काढायला लागणार. हा तुमचा एक्स ऍक्सिस. तर बघा जरासं खाली काढायचं एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. बघा पहिल्यांदा स्ट्रक्चर व्यवस्थित काढायचं. ह्या साईडला लिहिणारा एक्स, या साईडला एक्स डॅश, वरती लिहिणारा वाय आणि खाली लिहायचं वाय डॅश. त्यानंतर मध्ये किती लिहिणारा? 0. आता बघा एक्स ऍक्सिस वरती उजव्या साईडला कोणत्या संख्या लिहायच्या? पॉझिटिव्ह. म्हणजे बघा 1 2 3 4 5 आणि किती लिहिणारा? 6. आता एक्स ऍक्सिस वरती डाव्या साईडला कोणत्या संख्या लिहिणारा? निगेटिव्ह. म्हणजे बघा -1 -2 -3 आणि -4. जेवढी तुमची लाईन असेल तिथपर्यंत लिहा. आता पुढं वाय ऍक्सिस वरती वरच्या साईडला कोणत्या संख्या लिहायच्या आहेत? पॉझिटिव्ह. बघा 1 2 3 4 5 6
7 आणि 8 आणि वाय ऍक्सिस वरती खाली कोणत्या संख्या लिहायच्यात निगेटिव्ह म्हणजे बघा -1 -2 -3 -4 -5 आणि -6 जिथपर्यंत तुमची लाईन आहे तिथपर्यंत नंबर लिहा. आता बघा पॉइंट प्लॉट करायचे आहेत, 2 टेबल आहेत म्हणजे 2 लाईन येणार. मग आता बघा पहिल्यांदा ह्या पॉइंट करूया. बघा हा तुमचा एक्स कोऑर्डिनेट असणार आहे आणि हा कोणता असणार आहे वाय कोऑर्डिनेट. मग आता बघा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती काढणारा वाय ऍक्सिस वरती. बघा तर आधीच्या 2 एक्झाम्पल मध्ये पण सांगितले त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त काही एक्सप्लेन करत नाही. जर तुमचा एक्स कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती वाय ऍक्सिस वरती आणि जर वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती एक्स ऍक्सिस वरती. मग बघा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती काढणारा वाय ऍक्सिस वरती काढणारा. वाय ऍक्सिस वरचा कोणता नंबर -2. आता बघा हा तुमचा उभा वाय ऍक्सिस आहे याच्यावरचा हा तुमचा कोणता पॉइंट आला -2. लगेच याचं कोऑर्डिनेट लिहूया 0 आणि -2. बघा लिहिलेत कोऑर्डिनेट. पुढचा पॉइंट बघा 1 आणि 0 पहिला कोणता कोऑर्डिनेट असतोय एक्स आणि दुसरा असतोय वाय. कोणता कोऑर्डिनेट 0 आहे इथं वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती येणार एक्स ऍक्सिस वरती. मग एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघायचा 1. मग बघा हा एक्स ऍक्सिस याच्यावरचा हा तुमचा नंबर येणार आहे 1 आणि जे कोऑर्डिनेट काय लिहिणारा 1,0. त्यानंतर बघा शेवटचा पॉइंट 2 आणि 2 म्हणजे एक्स पण 2 आहे आणि वाय पण किती आहे 2. मग बघा एक्स ऍक्सिस वरचा 2 आणि वाय ऍक्सिस वरचा 2 म्हणजे हा तुमचा तिसरा पॉइंट इथे येणार म्हणजे याचे कोऑर्डिनेट्स काय लिहिणारा 2,2. बघा आता हे तिन्ही पण पॉइंट झालेत. आता या तिन्ही पॉइंट मधून जाणारी एक काय काढायची लाईन. तुमच्या याच्यावरती बघा 1-1 सेंटीमीटर वरती बरोबर लाईन असतात बरोबर. इथं काय मी 1 सेंटीमीटरचं मेजरमेंट घेऊन काढलेलं नाही. पॉइंट तुमचं थोडस इथे आहे. ही काय झालं तुमची फर्स्ट इक्वेशनची फर्स्ट लाईन. याचा इक्वेशन पण लिहायचं मग असे सांगायचं विसरले बघा. इक्वेशन जे काय लाईनला आहे ते लिहायचं. काय इक्वेशन आहे इथं 2x = y + 2. आता हे झालं फर्स्ट लाईन इक्वेशनची तुमची फर्स्ट लाईन. आता सेकंडचं काढूया. बघा 0 आणि 8 आहे म्हणजे हा झाला एक्स आणि हा काय झाला वाय. मग बघा कोणता कोऑर्डिनेट एक्स 0 आहे, एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती काढायचा वाय ऍक्सिस वरती. वाय ऍक्सिस वरचा +8. बघा हा वाय ऍक्सिस आहे त्याच्यावरचा हा तुमचा +8. हा पॉइंट प्लॉट केला. लगेच कोऑर्डिनेट लिहा 0 आणि 8. त्यानंतर पुढे बघा 3, 4 म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा 3 आणि वाय ऍक्सिस वरचा 4. बघा एक्स आणि वाय एक्स ऍक्सिस वरचा 3 आणि वाय ऍक्सिस वरचा 4. बघा एक्स ऍक्सिस वरचा हा 3 आणि वाय ऍक्सिस वरचा हा 4 म्हणजे तुमचा पुढचा पॉइंट इथे येणार आहे आणि याचे कोऑर्डिनेट्स किती लिहिणार 3 आणि 4. त्यानंतर पुढे बघा 6 आणि 0 म्हणजे हा एक्स असणार आहे आणि हा काय असणार आहे वाय. म्हणजे जर तुमचा वाय कोऑर्डिनेट 0 असेल तर पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती काढणारा एक्स ऍक्सिस. मग एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर बघणार 6. बघा हा एक्स ऍक्सिस आणि हा इथं कोणता पॉइंट आहे तुमचा 6. आता या तिन्हींच्या मधून जाणारी काय काढायची लाईन. एकच मिनिट थांबा. हे बरोबर तुमच्या ग्राफ पेपरवरती काढल्यानंतर ना बरोबर हा पॉइंट तुमचा इथे येतोय 3. ही बघा लाईन थोडी आपली तिरकी झाल्या. इथं हा तुमचा कोणता पॉइंट आहे 3 आणि ही पॉइंट तुमची इथं बरोबर आहे. म्हणजे हा असा तुमचा ट्रायंगल काय झालाय क्रॉस झाला. बघा हा ट्रायंगल तुमचा तयार करून झालाय. पॉइंट आपण प्लॉट केल्यात लाईन पण काढल्या. आता बघा ह्या लाईनचं पहिल्यांदा इक्वेशन लिहूया. काय इक्वेशन आहे तर 4x + 3y = 24 आणि आपलं काय लिहायचं राहिले स्केल. काय स्केल आहे ते सांगा ऑन बोथ ऍक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. स्केल लिहायला विसरायचं नाही. आता बघा दोन इक्वेशनच्या 2 लाईन काढून झाल्यात. आता तुम्हाला काय प्रश्न विचारलाय दीज लाईन्स आणि एक्स ऍक्सिस म्हणजे ह्या 2 लाईन आणि हा एक्स ऍक्सिस यांच्या सोबत जो ट्रायंगल तयार झालाय त्या ट्रायंगलचा तुम्हाला काय काढायचा आहे एरिया. बघा दीज लाईन म्हणजे ही इक्वेशनची लाईन ही
दुसऱ्या इक्वेशनची लाईन आणि हा तुमचा एक्स ऍक्सिस म्हणजे हा जो ट्रायंगल आहे या ट्रायंगलचा तुम्हाला काय फाइंड करायचा आहे एरिया. बघा आता या ट्रायंगलला नाव दिलं पी क्यू आणि इथं नाव दिलं आर. तर ह्या पी क्यू आरचा एरिया फाइंड करायचा आहे. मग काय फॉर्म्युला आहे ट्रायंगलचा एरिया काढायचा. बघा इथं लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग बघा हाफ इंटू बेस कोणता आहे पी क्यू आर बेस कोणता आहे तुमचा क्यू आर इंटू हाईट. हाईट किती आहे बघा सॉरी हाईट कोणती आहे बघा. आता तुमचा हा ट्रायंगल असा तयार झालाय. तिथे थोडंसं किचकट झालंय म्हणून सांगतो. बघा हा ट्रायंगल तुमचा असा तयार झालाय. ह्याला नाव दिलं पी क्यू आर. इथं बघा एक्सप्लेन करून सांगतो. ह्या छोट्या ट्रायंगल मध्ये बेस कोणता आला तुमचा क्यू आर. आता हाईट कोणती येणार. हाईट तुम्ही कुणाला म्हणतायचा जी परपेंडिक्युलर उंची असत्या त्याला तुम्ही काय म्हणतायचा हाईट. म्हणजे पी आणि इथं काहीतरी नाव द्यायला पाहिजे. म्हणजे मी इथं नाव दिलं एस म्हणजे इथं पण तुम्हाला काय नाव द्यायला पाहिजे एस म्हणजे पी एस ही त्याची काय झाली हाईट. म्हणजे इथं काय लिहिणार आहे तुम्ही पी एस. बघा इथं नाव लिहिलंय एस. आता मोजून आपल्याला लिहायला पाहिजे. बघा हाफ इंटू बेस किती आहे. आता बेस मोजूया. मला शिकवलंय बेस कसा मोजायचा. ते कसा मोजायचा ओरिजिन पासून 1 पर्यंत किती काउंट करायचं 1 हा 2 3 4 5 आणि इथं किती येणार आहे तुमचं आन्सर 6. म्हणजे बेस किती येणार आहे तुमचा 6 इंटू काय आहे तुमची हाईट. आता बघा हाईट म्हणजे बघा पी ही तुमची काय असणार आहे हाईट. मग हा पी पॉइंट तुमच्या वाय ऍक्सिसला कुठं क्रॉस झालाय बघा इथून इथपर्यंत कुठे आलेला आहे 4 ला. म्हणजे तुमची हाईट किती येणार आहे तुमची 4 येणार आहे. मग बघा 1 मिनिट थांबा. आता बघा मगाशी इथं 6 पर्यंत केलेलं परंतु जर तुम्ही ग्राफ काढला असा तर तुमच्या लक्षात येईल इथे तुमची लाईन कुठं क्रॉस होत्या 5 ला 6 ला लाईन क्रॉस होत नाही. माझं इथं अंतरमध्ये फरक पडतोय त्यामुळे तुमचं माझं काय झालेलं इथं 6 वरती आलेलं. आता मोजा किती येणार बेस 1 2 3 4 आणि 5 म्हणजे तुम्ही बेस किती लिहिणार 5 आणि हाईट किती मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा हाईट इथं तुमची पी पॉइंटला कोणत्या पॉईंट मध्ये क्रॉस झाल्या 4 म्हणजे हाईट किती लिहिणार 4. आता बघा कॅल्क्युलेशन करा 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4 आणि बघा 5 इंटू 2 आन्सर किती येणार आहे 10 आणि एरिया काढलाय म्हणून युनिट काय लिहायचं तर स्क्वेअर युनिट्स. बघा मग अशा 2 एक्झाम्पल मध्ये युनिट असं का लिहायचं ते सांगितलेलं आहे. बघा इथं तुम्ही 5 तुमचं ग्राफ काढून बघा म्हणजे लक्षात येईल ही जी लाईन आहे ही तुमची 5 लाच क्रॉस होत्या. मग अशी माझी 6 ला झालेली परंतु इथं अंतर माझं 1 1 सेंटीमीटर मी करेक्ट घेतलेलं नाही त्यामुळे माझी 6 ला झाली. तुमची बरोबर कुठे क्रॉस लावणार आहे 5 ला तिथे तुम्ही करेक्शन करा. आता बघा तुमच्या ह्या एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरचा एरिया किती होतोय 6 स्क्वेअर युनिट्स. बघा हा होता तुमचा मागच्या वर्षी पडलेला म्हणजे मार्च 2025 चा क्वेश्चन. आता बघा 23 24 आणि 25 ला जे क्वेश्चन पडलेले आहेत ते क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. त्यानंतर ह्याच्या नंतरचे जे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत व्हीआयएमपी क्वेश्चन आहेत त्यानंतर आणि यावर्षी कोणते क्वेश्चन पडण्याची शक्यता आहे ते सगळे क्वेश्चन आपण काय घेणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यानंतर ना तुम्हाला एक सांगतो म्हटलेलं ते म्हणजे काय की कोणत्या चॅप्टरवरचे हॉट क्वेश्चन पडतात. तर फर्स्ट सेकंड थर्ड जो तुमचा 4th चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग त्याच्यावरचा हॉट क्वेश्चन कधीही पडत नाही त्यामुळे 4th क्वेश्चनवरचा हॉट क्वेश्चन तुम्ही करू नका. आणि 5th वरचा आणि 6th वरचा पण पडतोय जास्त करून 5th 6th आणि हा 1st या चॅप्टरवरचे जास्त हॉट क्वेश्चन काय होतात पडतात. बघा चॅनल हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढच्या हॉट क्वेश्चनचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.